संधी सिव्हिल सर्जन साहेबांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानतो। आणि गेली 18 वर्ष आपण या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी रुग्णांची सेवा आपल्याला करायला मिळते, एक माझं भाग्य आहे। आज पुन्हा एकदा मला या ठिकाणी रुग्ण लवकर बरा व्हावा, तो लवकर घरी जावा म्हणून आपण या ठिकाणी हा उपक्रम चालू केला आहे। तसेच जे आपल्याला फळं अवेलेबल होतील रोज नितीप्रमाणे सुद्धा किंवा आठवड्यातून 1-2 वेळा आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे। रोज जरी या ठिकाणी आपल्याला फळं अवेलेबल बाजारात झाली तरी आपण चालू ठेवणार आहोत आणि लवकर आपला रुग्ण गोरगरीब बरा होऊन घरी जावा या मागचं हे दृष्टी आहे। आणि गरम पाण्याचा नियोजन करण्याच्या मागचं कारण असं की ज्यांना गरम पाणी हवं आहे त्यांना सुद्धा गरम पाणी आपण या ठिकाणी आज देण्यास आपल्याला आजपासून सुरुवात करतो आपण। आणि आज सगळ्यांचे आभार। या ठिकाणी साहेब स्वतः आले, आज रुग्णांना कुठेतरी आपल्याला एक छोटी सेवा करण्याची संधी त्यांनी दिली आणि असेच त्यांचे आपल्या संस्थेच्या माध्यमातून जे आपले उपक्रम आहेत ते असेच चालू राहावेत हीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यांच्या सर्व टीमचे, रवींद्र भाऊंचे तर आम्हाला ही सेवेची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि त्यांनी हा उपक्रम असाच चालू ठेवण्याचा संकल्प केलेला आहे, असं नाही की आज करणार आणि परत नाही, तर आज हा आपला शुभारंभ आहे आणि ते नेहमीच दररोज संध्याकाळी येऊन इथं फळ वाटप करणार आहे। आम्ही त्यांना तसं पत्रही दिलेलं आहे आणि आमचे जे तज्ज्ञ आहेत ते पेशंटशी व्यवस्थित संवाद साधून हे सर्व उपक्रम राबवणार आहेत। तर आमच्यातर्फे खूप खूप आभार आणि धन्यवाद। त्यांच्या कामाबाबत तुम्ही काय त्यांना सांगा? त्यांचं सामाजिक उपक्रम खूपच नेहमी चालू असतात, कधी ते आम्हाला मदत लागली तर कधी त्यांची तत्पर असतात। म्हणजे इथले जे गोरगरीब रुग्ण येतात त्यांच्यासाठी सदैव हक्काचा माणूस म्हटलं तरी चालेल असे रवींद्र भाऊ कांबळे आहेत आपले। कोणतीही गरज लागली तरी ते लगेच येतात आणि विशेष म्हणजे दररोज त्यांचं इथं अन्नदान चालू आहे आणि हा अजून एक मोठा उपक्रम त्यांनी केलेला आहे। अजून ते गरम पाण्याचं पण ते म्हणले आम्ही पिण्यासाठी ते पण देणार आहेत ते, म्हणजे काही रुग्णांना गरम पाणी किंवा त्यांना काही जंतुसंसर्ग होऊ नये या मागची त्यांची खूप मोठी भावना आहे की रुग्णांना पिण्यासाठी गरम पाणी सुद्धा ते चालू करत आहे।